मंडळी, आजचा व्लॉग हा पूर्णपणे सरपंचाच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. दुपारच्या कडक उन्हात सरपंचांनी आपल्या जनता दरबारात गाडीची व्यथा सांगायला सुरुवात केली. सरपंचाच्या गाडीची दुर्दशा बघून आप्पा शेटने अभि ठीक करके देताची घोषणा करून बिवरे मास्तरांची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही आमचा मोर्चा घेऊन थेट बिवरेच्या दुकानावर धडकलो. तर नमस्कार मंडळी, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. मंडळी, बिवरे मास्तर नेमकाच कोणाच्या तरी गाडीची उचकाटा वाचकाटच करताना रांगे हात गावलं. पण एका गाडीचं काम करायला गेलेलो आम्ही तिघ जण बघून बिवरे मास्तर बी पक्क जाम घाबरलं. मग काय आप्पा शेटनी मास्तरला जरा विश्वासात घेऊन धीर दिला. तेवढ्यात बिवरे मास्तरांनी त्यांच्या अंगातली कला दाखवली. समझ रहे हो ना. नंतर गाडीची व्यथा सांगताना सरपंच लागले ना मास्तर संघ वाचायला. वादविवाद नको म्हणून आप्पा शेटनी मध्यस्थी करून गेलं मास्तरांना गाडीचा राऊंड मारायला. पण तिकडे जाऊन कोणाचा मुका घेऊन आलं का काय कळानच झाले. मुका घ्यायच्या नादात गाडीचा डोळाच फोडून आणला. पण सरपंचाला याचा थांगपत्ता लागाव नाही याच्यासाठी बिवरे लागलं खोलाखोलीची ऍक्शन कराय. 2-3 नटांवर हात मारून मास्तर लागलं पेट्रोलची नासधूस कराय. पाका रेस पिळीत होतं हे ऐकून मावशीबाईंनी बी शाळा सुटल्या बघण्यासाठी गर्दी केली. तर पेट्रोल संपायच्या भीतीने सरपंच लागले तळमाळ करायला. तेवढ्यात मला आला बोडके पाटलांचा फोन. त्यांनी तातडीने मुंबईच्या दिशेने आपल्याला कूच करायची असल्याची सूचना केली. मी बी बिनकामाचा टाक्या 0 मिनिटात वाकार भरला आणि आवरून बसलो गाडीत चिटकून. निघालो मुंबईच्या दिशेने. तर आपलं 2 फॅन फॉलोअर्स आमची वाटच बघत बसलो होतं. आमचं होतं काम, पण गाडी मोकळीत जाणार ह्या हिशोबाने आम्ही घेतलं अजून 2 बिनकामाचे टग. निघालो पुढच्या वाटचालीस. लांबचा प्रवास होता म्हणून जरा टायरची मनस्थिती ठीक केली आणि निघालो पुढं. तेवढ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याच्यासोबत गाडीचं वायफर जरा 2 हात करीत होतं म्हणून आम्ही बी जरा दुर्लक्षच केलं. अखेर पोचलो मुंबईत. पोचल्या गाडीला जरा चार्जिंगचं खुटं टाकलं आणि निघालो नाश्त्याच्या शोधात. जाता जाता आम्ही दोघंच बघून कबुतरांच्या टोळीने आम्हाला गाठायचा प्रयत्न केला. पण आम्ही बी दबक्या पावलांनी पुढे सरकलो आणि नाश्त्याचं पार्सल घेऊन निघालोच होतो. तेच उंदीर मामा आमच्या बोटावर पाय द्यायचा कटरचीच होता. बच्चों करने वाला चित्ते हो, शर्म नहीं आती तुमको? ये भगवान क्या जुलूम है. पण आम्ही कुणाला का नाही गावलो, ते मामाला काय गावणार हे म्हणून आम्ही निघालो पुढं. मुंबईचं काम आवरून परत माघारी येताना जरा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण झालं. मग पाटलांनी जरा कापडं करायची इच्छा वर्तवली. कापड्यांच्या शोधात आम्ही सुरू केला भटकंतीचा प्रवास. 2-4 कापडं थैलीत भरून आम्ही सुमडीत घर गाठलं. मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.